नमस्कार. सात जन्माची सतीश आणि प्रीती भाग 36 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. खूप रात्र झाली होती आणि डान्सचा तो क्षण अजूनही सगळ्यांच्या मनात रेंगाळत होता. सगळे थकलेले हळूहळू आपापल्या रूममध्ये गेले. सोनाली हसत म्हणाली, आजचा डान्स बघून मला पण असा कपल डान्स करायचा आहे. नीता लगेच खळखळून हसत म्हणाली, हो का? तुला पण कपल डान्स करायचा आहे? मग उद्या तुझा स्पेशल कपल डान्स ठेवूया. पण आत्ता झोप आधी, नाहीतर सकाळी उठायला होणार नाही. सगळ्यांनी हसत हसत एकमेकींवर उशा फेकल्या. मनाली म्हणाली, चला आता खरंच झोपूया, आज खूप थकलोय. प्रीती हलकं हसत म्हणाली, हो पण खरंच खूप मजा आली. नीता पुन्हा म्हणाली, बास झाल्या आता गप्पा, चला लाईट बंद करा. रूममध्ये हसण्याचे आवाज मंदावले आणि एक एक करून सगळ्यांना गाढ झोप लागली. सतीशला मात्र झोप येत नव्हती. त्याच्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा तोच क्षण यायचा. डान्स करतानाचा प्रीतीचा चेहरा, तिचं हसणं, तिच्या डोळ्यातलं ते न बोललेलं काहीतरी. सतीश एकटक छताकडे बघत पडला होता. मनात विचारांचं वादळ होतं. आजच्या डान्सनंतर प्रीतीच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळं जाणवत होतं. काय प्रीती सुद्धा माझ्याकडे आकर्षित झाली आहे का, असा विचार तो करत असतो. घड्याळाचे काटे सरकत होते. रात्र संपली आणि बाहेरून पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला. खिडकीतून सकाळच्या प्रकाशाची कोवळी किरणं आत आली. सतीश अजूनही झोपलेलाच नव्हता, पण त्याच्या चेहऱ्यावर एक शांत समाधानाचं स्मित होतं. सकाळ झाली आणि खिडकीतून किरणं आत आली आणि मुलींच्या रूममध्ये गोंधळच सुरू झाला. मुलींच्या रूममध्ये सोनालीने अंग ताणत म्हटलं, वा, मला तर किती गाढ झोप लागली होती. इतकी छान झोप मी खूप दिवसांनी घेतली. नीता तेव्हा हसत म्हणाली, हो ना, काल आपण इतकं हसलो, नाचलो, शरीर थकलं म्हणून गाढ झोप लागली. प्रीती आरशासमोर उभी राहून केस बांधत शांतपणे हसली. तीही कालच्या आठवणीत हरवली होती, पण तिचं हसू अगदी गूढ आणि गोड होतं. सगळ्या मुली मस्त फ्रेश होऊन तयार होत होत्या. कोणी ड्रेस बदलत होतं, कोणी मेकअप करत होतं. तर सोनाली नेहमीप्रमाणे आरशासमोर पोज देत म्हणाली, आज नाश्त्याच्या फोटोसाठी पण परफेक्ट लुक हवा. नीता म्हणाली, अगं आधी नाश्ता तर करू दे, मग फोटो काढ. थोड्याच वेळात सगळे खाली डायनिंग एरियात जमले. टेबलावर गरम पराठे, सँडविच, ऑमलेट, ब्रेड बटर आणि स्टीमिंग कॉफीचा सुवास दरवळत होता. सगळ्यांच्या हसण्याने आणि बोलण्याने संपूर्ण डायनिंग एरिया गजबजला होता. विनयने सतीशकडे बघत विचारलं, काय रे बर्थडे बॉय, झोप लागली का काल? सतीशने हलकसं हसत उत्तर दिलं, झोप तर आलीच नाही रे, काल रात्री मन कुठेतरी दुसरीकडेच फिरत होतं. नाश्ता संपल्यानंतर मुलींची टोळी एकत्र जमली. मनाली उत्साहाने म्हणाली, ऐका ना, आज आपण सतीशचा बर्थडे विलाच्या लॉनमध्ये करूया. दुपारी जेवणाच्या आधीच सगळं सेटअप तयार करायचं. नीता लगेच उत्साहात म्हणाली, मग आपण मस्त डेकोरेशन करूया, बलून, लाईट्स, सगळं काही. सोनाली म्हणाली, हो, आणि केक पण अगदी खास घेऊया. तेव्हाच कार्तिक आणि विनय आत आले. कार्तिकने विचारलं, काय चाललंय इथे? काही सिक्रेट प्लॅन दिसतोय. नीता म्हणाली, हो, पण तुम्हाला सांगणार नाही. तुम्ही मदत करणार असाल तरच सांगू. कार्तिक हसत म्हणाला, मदत? आम्ही तर या मिशनचे मुख्य पार्टनर आहोत. विनयने लगेच हात वर करत म्हटलं, हो, मी बलून बांधणार आणि कार्तिक फुंकणार. हे ऐकून सगळ्यांनी पोट धरून हसणं सुरू केलं. थोड्याच वेळात सगळे लॉनमध्ये जमले. एकीकडे बलून्स उडत होते, दुसरीकडे रिबन्स वाऱ्यात डुलत होत्या. मनाली आणि केतकी फुलांच्या माळा टांगत होत्या. तर सोनाली गाणी लावून सगळ्यांना जोशमध्ये ठेवत होती. सगळ्यांनी मिळून विलाचं लॉन एका छोट्या स्वर्गासारखं सजवलं होतं. रंगीत बलून, चमचमणाऱ्या लाईट्स, फुलांच्या माळा आणि एका कोपऱ्यात हॅपी बर्थडे सतीश असं स्टिकरही लावलं होतं. त्या सजावटीत एक गोड उत्सुकता दडलेली होती. कार्तिक हातावरचं घड्याळ पाहत म्हणाला, बस झालं आता, सगळं एकदम परफेक्ट दिसतंय. आता तुम्ही मुली जा पटकन तयार व्हा. बर्थडे बॉय येण्याआधीच तयार होऊन या. नीता हसत म्हणाली, हो, आम्ही लगेच येतो. सोनाली तर उड्या मारतच म्हणाली,
थोड्याच वेळात इथे धमाल होणार. थोड्याच वेळात वरच्या मजल्यावरून मुली एक एक करून खाली येऊ लागल्या. सगळ्या मुली अगदी फ्रेश, उत्साही आणि सुंदर दिसत होत्या. सगळ्या रंगीबेरंगी वेस्टर्न ड्रेसमध्ये एकदम पार्टी मूडमध्ये तयार होऊन आल्या होत्या. त्या सगळ्या खाली लॉनमध्ये आल्या तसं विनय टाळ्या वाजवून म्हणाला, "वा, तुम्ही तर सगळ्या खूप सुंदर दिसत आहात." कार्तिकही हसत म्हणाला, "बस आता आपण बर्थडे बॉयला बोलवूया का? तो येईल आणि हा सगळा सीन बघून थक्क होईल." सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद, एक उत्सुकता होती. सगळं झाल्यावर कार्तिकने फोन काढला आणि सतीशला कॉल केला. "सतीश, पटकन खाली ये. मला तुझी मदत हवी आहे." असं तो बनावट गंभीर आवाजात म्हणाला. सतीश थोडा गोंधळला, पण "हो, येतो" असं म्हणत तो खाली आला. लॉनच्या जवळ पोहोचताच कार्तिक त्याला म्हणाला, "थांब रे, डोळे बंद कर आधी." सतीश हसत म्हणाला, "अरे काय आहे रे आता?" "काही नाही, तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव." कार्तिक हसत म्हणाला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला हळूहळू लॉनकडे घेऊन गेला. सगळे आधीच आपल्या जागी तयार उभे होते. जशी सतीची पावले लॉनमध्ये पडली तसं कार्तिक ओरडला, "अरे डोळे उघड बर्थडे बॉय." सतीशने डोळे उघडले आणि क्षणभर त्याचा श्वासच थांबला. त्याच्यासमोर बलून, लाईट्स, फुलांच्या सजावटीने चमकलेलं लॉन होतं. हॅपी बर्थडे सतीश असा छानसा पोस्टर होता आणि सगळे मित्र-मैत्रिणी आनंदाने ओरडत होते, "सरप्राईज!" सतीशच्या चेहऱ्यावर हसू आणि आश्चर्य दोन्ही उमटलं. तो थोडा वेळ सगळं बघतच राहिला. नंतर हसत म्हणाला, "हे काय रे, एवढं सगळं केव्हा प्लॅन केलं तुम्ही? मला तर काही कळलंच नाही." नीता अभिमानाने म्हणाली, "बघ आमचं टीमवर्क. गुपित राखणं म्हणजे आमचा स्पेशल टॅलेंट आहे." प्रीती मात्र थोडी शांत उभी होती. तिच्या चेहऱ्यावर हलकसं समाधानाचं हसू होतं. कार्तिकने केक टेबलवर ठेवला आणि म्हणाला, "चल सतीश, आता केक कट कर." सगळे हॅपी बर्थडे टू यू असं म्हणत गाऊ लागले. सतीशने केक कट केला आणि कार्तिकने पहिला तुकडा सतीच्या तोंडात घातला. नीताही सतीच्या तोंडात केक घालत म्हणाली, "सतीश, देवाच्या कृपेने तुझ्याकडे सर्व काही आहे. आम्ही तुला काय गिफ्ट देणार? आम्ही फक्त तुला ह्या शुभेच्छा देऊ शकतो. देव तुला आयुष्यभर निरोगी ठेवो. तुझं आरोग्य सदैव चांगलं राहो आणि तुझ्या ज्या इच्छा असतील त्या सगळ्या पूर्ण होऊ देत." तेव्हा सगळ्या मुली एकत्र होऊन म्हणाल्या, "हो, बरोबर म्हटलीस तू नीता. सतीश, तुझ्या ज्या इच्छा असतील, जी स्वप्न असतील ती सगळी पूर्ण होऊ देत." तेव्हा सतीश मिश्किल हसत मनातच म्हणतो, "माझी फक्त एकच इच्छा आहे, प्रीतीला आपली बायको बनवण्याची." एक एक करून सगळे मित्र-मैत्रिणी सतीच्या तोंडात केक घालू लागले. शेवटी प्रीती हलकेच पुढे आली. तिच्या हातात छोटासा केकचा तुकडा होता. ती थोडी लाजत पण चेहऱ्यावर गोड हसू ठेवून सतीशकडे आली. तेव्हा नीताने तिला लगेच डोळ्यांनी इशारा केला, "अगं, त्याच्या चेहऱ्यालाही थोडा केक लाव." तेव्हा प्रीतीने नीताकडे मिश्किल नजरेनं पाहिलं आणि हसली. ती सतीच्या जवळ आली आणि तिने सतीच्या तोंडात थोडासा केक घातला. आणि पुढच्या क्षणी नीता आणि सोनाली, "अगं लाव ना त्याच्या चेहऱ्यावर केक," असं ओरडल्या. प्रीती हसत म्हणाली, "ठीक आहे मग." आणि एक हलकासा स्ट्रोक देत सतीशच्या गालावर थोडासा केक तिने लावला. सतीश थोडा आश्चर्यचकित झाला पण हसतच म्हणाला, "अरे, तू पण किती खोडकर आहेस." तेव्हा प्रीतीने हसत उत्तर दिलं, "अरे सतीश, बर्थडे आहे तुझा म्हणून आज मला माफ कर." सगळे पुन्हा खळखळून हसू लागले. सतीश आता पूर्ण मस्तीच्या मूडमध्ये आला होता. तो हसत प्रीतीकडे पाहत म्हणाला, "माफ माफ नाही करणार, आता तुलाही केक लावणारच." प्रीती लगेच घाबरल्यासारखी मागे सरकली. "नको ना सतीश, स्किन खराब होईल माझ्या चेहऱ्याची, प्लीज नको." "अगं थोडं तरी लावू दे." सतीश तिच्याकडे पुढे सरकत म्हणाला. ते पाहून प्रीती खिदळली आणि पळू लागली. प्रीती स्विमिंग पूलच्या भोवती पळत होती आणि सतीश तिच्या मागे धावत होता. दोघेही हसत ओरडत एकमेकांना चिडवत पळत होते. सतीश आणि प्रीती पळत होते आणि बाकीचे सगळे मित्र मैत्रिणी तिथेच उभे राहिले आणि एकदम हसत म्हणाले, "अरे हे दोघे पळू देत, आपण आधी केक खाऊया."
आणि सगळे केक खाण्यात गुंग झाले. इतक्यात प्रीतीचा पाय घसरला आणि ती पूलकडे झुकली. पडणार एवढ्यात सतीशने तिचा हात घट्ट पकडला. ती अर्धी पूलच्या काठावर झुकलेली होती आणि सतीश तिचा हात ओढून धरून होता. तेव्हा सतीश तिच्याकडे पाहत हसत म्हणाला, "काय मग प्रीती, तू सांग लवकर, केक लावून घेणार की नाही?" "नाही सतीश, दुसरं काहीही कर, पण केक लावू नकोस प्लीज." ती भीतीने पण गोड हसत म्हणाली. सतीश थोडा हसला आणि म्हणाला, "ठीक आहे मग, जसं तू म्हणतेस." असं म्हणत त्याने तिचा हात सोडला. क्षणात प्रीती स्विमिंग पूलमध्ये मोठा आवाज करत पडली. एवढा मोठा आवाज कशाचा झाला म्हणून प्रीतीचे सगळे मित्र मैत्रिणी इकडे तिकडे पाहू लागले. प्रीती पाण्यात पूर्णपणे भिजली होती. तिचे सगळे केस भिजलेले होते आणि चेहऱ्यावर पाण्याचे थेंब चमकत होते. ती सतीशकडे रागाने पाहत म्हणाली, "मी तुला सोडणार नाही सतीश." सतीशने हसत तिला हात दिला. "चल बाहेर ये आता." तिने त्याचा हात धरला आणि झटक्यात त्यालाही पाण्यात ओढलं. दोघे पाण्यात पडले आणि क्षणभरातच सगळं हसण्यात बदललं. सतीश आणि प्रीती एकमेकांवर पाणी उडवू लागले. अगदी लहान मुलासारखे खेळत होते. तेवढ्यात कार्तिक, नीता, मनाली आणि बाकी सगळे धावत आले. नीता पटकन मोबाईल काढत म्हणाली, "अरे थांबा थांबा, फोटो तरी घेते." नीताने पटकन फोटो घेतला आणि दोघांचा पाण्यातला तो गोड क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. सगळे मित्र हसून म्हणाले, "अरे काय चाललंय तुम्हा दोघांचं?" सतीश आणि प्रीती दोघेही हसले आणि पुढच्या क्षणी त्यांनी सगळ्यांनाच हाताने ओढून पाण्यात घेतलं. क्षणात पूल आनंदाच्या आरोळ्यांनी भरून गेला. सगळ्यांनी एकमेकांवर पाणी उडवायला सुरुवात केली. कार्तिकने मनालीवर पाण्याचा मोठा शिडकावा केला. मनाली किंचाळली, "अरे कार्तिक, थांब ना." आणि तिनेही प्रत्युत्तरात त्याच्यावर पाणी उडवलं. विनयने नीताला पाण्यात उचलून टाकलं. नीता हसत म्हणाली, "अरे काय करतोस? केस सगळे खराब झाले माझे." "केस नाही, मूड फ्रेश झाला तुझा," विनय हसत म्हणाला. सगळीकडे फक्त हसण्याचे आवाज आणि पाण्याचे शिडकावे उडत होते. कुणी कुणाच्या अंगावर पाणी फेकत होतं, तर कुणी पाण्यात उड्या मारून लाठा उठवत होतं. सतीश आणि प्रीती तर एकदम फुल मस्तीच्या मूडमध्ये होते. दोघेही पाण्यात एकमेकांना चिडवत होते, कधी एकमेकांवर पाणी उडवत होते. तेव्हा नीता आणि मनाली हसून म्हणाल्या, "अरे सतीश, प्रीती, बास करा आता. थोडं आम्हालाही पाणी उडवू द्या." ते ऐकून सतीशने हसत म्हटलं, "घ्या मग, सगळ्यांनी तयार राहा." आणि त्याने एकदम पाण्याचा मोठा फवारा सगळ्यांवर उडवला. सगळे "काय हे सतीश?" असं म्हणत पाण्यात उड्या मारू लागले. क्षणभरात सगळीकडेच पाणीच पाणी, हशा, आरडाओरड आणि धमाल मस्ती सुरू झाली. सूर्यकिरणांमध्ये पाण्याचे थेंब चमकत होते. तो क्षण खरंच एकदम जादुई वाटत होता. तेवढ्यात कोणीतरी गाणं लावलं आणि सगळे पाण्यातच डान्स करू लागले. कोणी उड्या मारत होतं, कोणी हातात हात घेऊन गोल गोल फिरत होतं आणि सगळे मिळून मोठ्याने ओरडले, "हॅपी बर्थडे सतीश." सतीश हसत सगळ्यांकडे बघत होता. त्याच्या डोळ्यात आनंद झळकत होता. त्याला वाटलं, ही पार्टी फक्त केक, म्युझिक आणि डान्स नाही. हे तर त्याच्या आयुष्यातल्या सगळ्यात जवळच्या लोकांकडून मिळालेलं मोठं गिफ्ट आहे. स्विमिंग पूलमधली मज्जामस्ती संपल्यावर सगळे पाण्यातून बाहेर येताच सगळे अक्षरशः कुडकुडायला लागले होते. केतकी हात ओढत म्हणाली, "चला पटकन कपडे चेंज करूया, किती थंडी वाजतेय." सगळ्या मुली पटकन त्यांच्या रूममध्ये गेल्या आणि टॉवेलने केस पुसू लागल्या. सगळ्यांनी केस कोरडे केले आणि एकदम उबदार गरम कपडे घातले. स्वेटर आणि जॅकेट्स घालून सुद्धा सगळ्या मुली कुडकुडतच जेवणासाठी डायनिंग एरियात आल्या. तेव्हा गरमागरम सूपचा सुगंध सगळीकडे पसरला होता. सतीशने आधी शेफला सांगितलं होतं, "सगळ्यांना थंडी वाजतेय तर आधी सर्वांसाठी गरमागरम सूप द्या." टेबलावर सूपचे कप ओतले जाता सगळ्यांनी एकाच आवाजात म्हटलं, "वा सतीश, मस्त आहे गरमागरम सूप." सगळे हसत खेळत गप्पा मारत सूप पीत होते. तो क्षण एकदम घरगुती, उबदार आणि आनंदी वाटत होता. पण कधी संध्याकाळ झाली ते कळलंच नाही. घड्याळात बघितलं तर 4 वाजून गेले होते. सूप नंतर सगळ्यांनी मस्तपैकी जेवण केलं.
आणि सगळ्यांचं जेवण होईपर्यंत 5:30 वाजले होते. तेव्हा सतीश हसत म्हणाला, "चला सगळे, आता फक्त 1 तास उरलाय. 6:30 वाजता आपल्याला पुण्यासाठी निघायचं आहे." सगळ्यांनी एकदम शांतपणे एकमेकांकडे पाहिलं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच भाव होता. हा ट्रिपचा शेवटचा क्षण आहे. मनात आठवणी, डोळ्यात हसू आणि ओठांवर अजूनही त्या दिवसाची मस्ती होती. त्या विल्याच्या त्या संध्याकाळी फक्त एकच भावना होती. हा दिवस कधीच विसरता येणार नाही. सतीश आणि प्रीतीची ही लव्ह स्टोरी तुम्ही एन्जॉय करताय का? हे मला कमेंट करून सांगा. आणि हा भाग आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.